बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला गेलेत। सह्याद्री अतिथीगृहावरती शिंदे पोहोचलेले आहेत। पक्षांतर्गत नाराजीबाबत चर्चा होण्याची यामध्ये शक्यता आहे। यापूर्वीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली नाराजी अमित शहांकडे व्यक्त केल्याची बातमी समोर आली होती आणि त्यातच आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हे अमित शहांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। सह्याद्री अतिथीगृहावरती ते दाखल झाल्याची माहिती मिळते। अधिक माहिती घेऊया। जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। जुई, काय अधिक माहिती या भेटी संदर्भात? अगदीच प्रज्ञा की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही वेळापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भेट घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहेत। अमित शहा आज दिल्लीला रवाना होणार आहेत, मात्र त्याआधी एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली आहे। खरं तर एकनाथ शिंदे हे एकटेच आहेत जे त्यांची भेट घेत आहेत। राज्य सरकारमधून देवेंद्र फडणवीस नाही आहेत किंवा अजित पवार दोघंही उपस्थित नाही आहेत या भेटी दरम्यान। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग काल अशी माहिती समोर आली होती की एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे तक्रार केली होती की आमच्या मंत्र्यांच्या ज्या फायली आहेत त्या अर्थ खात्यांकडून रखडवल्या जात आहेत, त्याच्यावर सही केली जात नाहीये। त्यासोबतच पालकमंत्री पदाचा तिढा देखील अजूनही कायम आहे राज्य सरकारमध्ये। या सगळ्या बाबी कदाचित याच्यावरती चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे अमित शहांची भेट घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले असल्याची माहिती मिळते। थोड्याच वेळामध्ये अमित शहा हे रवाना होणार आहेत दिल्लीला निघण्यासाठी, मात्र त्याआधी एकनाथ शिंदेची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे। कारण का अर्थ खात्याकडून जे वारंवार त्यांच्या फाईल्सवर सही केली जात नाहीये ही गोष्ट ते त्यांच्या निदर्शनास आणून देत आहेत। त्यासोबतच पालकमंत्री पदाचा तिढा, रायगड आणि नाशिकचं पालकमंत्री पद हे शिवसेनेला हवं आहे, त्यामुळे तो देखील तिढा लवकरात लवकर 1 मेच्या आत सोडवला गेला पाहिजे अशी देखील विनंती करण्यासाठी ते अमित शहांची भेट घेण्यासाठी गेले असल्याची माहिती मिळते। मात्र जेव्हा ते भेट घेऊन बाहेर येतील आणि काय भेटीमध्ये काय घडलंय हे जेव्हा ते माध्यमांशी संवाद साधतील ते अधिकरित्या स्पष्ट होईल। प्रज्ञा, नक्कीच जुई, मात्र त्याचबरोबर एक महत्त्वाची बैठक सर्वांसोबत पार पडणार होती, याबद्दल काही अधिक माहिती मिळू शकलेली आहे का? कोणाकोणासोबतची ही महत्त्वाची बैठक असेल? खरं तर अशी माहिती मिळत होती प्रज्ञा की अमित शहा जोपर्यंत मुंबईत आहेत सकाळी 10 वाजेपर्यंत तोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येऊन अमित शहांसोबत चर्चा करतील। कारण का राज्यातले अनेक विषय आहेत, अनेक महत्त्वाचे निर्णय आहेत जे घ्यायचे आहेत। मात्र सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे पालकमंत्री पदाचा। तो तिन्ही नेते एकत्र बसून केंद्रीय मंत्र्यांसोबत चर्चा करून सोडवला जाणार होता। मात्र जर आपण पाहिलं तर मग तिन्ही नेत्यांपैकी फक्त एकनाथ शिंदेच आले आहेत अमित शहांची भेट घेण्यासाठी। ना देवेंद्र फडणवीस आले आहेत ना अजित पवार आले आहेत। देवेंद्र फडणवीसांचा जर आज आपण कार्यक्रम पाहिला तर मग सकाळी ते मुंबईत नाही आहेत, बाहेर आहेत, त्यामुळे देवेंद्र फडणवीस येण्याची आता शक्यता खूपच कमी झाली आहे। थोड्या वेळातच अमित शहा हे विमानतळासाठी रवाना होणार आहेत, मात्र त्याआधी ही जी तिघांची भेट होणं अपेक्षित आहे ती भेट कदाचित होणार नाही। असं देखील होऊ शकतं की विमानतळावर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अमित शहांची भेट घेतील, ही देखील शक्यता नाकारता येत नाही। परंतु आता सह्याद्रीवर केवळ एकनाथ शिंदे चालले आहेत, ते त्यांची बाजू मांडण्यासाठी अमित शहांची भेट घेण्यासाठी आले आहेत असं सांगितलं जात आहे। मी वारंवार उल्लेख करते की अर्थ खात्याकडून ज्या फायलिंग्सवरती सही करण्यासाठी विलंब केला जात आहे हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा देखील अद्यापही सुटलेला नाही, तो देखील एक विषय आहे। हे दोन महत्त्वाचे विषय घेऊन कदाचित एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीसाठी आले असतील। प्रज्ञा, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी जुई।